या ठिकाणी आता निकाल लागणार आहे आणि त्यामुळे 17 वर्षांनंतर तरी आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास मालेगाव स्फोटात ज्यांचे नातेवाईक गेलेले आहेत त्यांनी व्यक्त केलाय आणि त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी संवादही साधला। पाहूयात त्या कुटुंबियांचे नेमकं काय म्हणणं आहे। तब्बल 17 वर्षांनंतर पुढच्या काही वेळामध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल येण्याची शक्यता आहे आणि हा सगळा खटला ज्यांनी लढलेला होता, ज्यांनी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले होते ते मौलाना कयूम आप्ता आपल्या सोबत है, जिन्होंने ये प्लान बनाया था कि ब्लास्ट करो और इसका इल्ज़ाम मुसलमानों पर लगाओ। चुनांचे वो उसमें कामयाब नहीं हो सके कि जिन लोगों को उन्होंने पकड़ा है वही लोग जो है इसके असली मुजरिम है और उनको आज के केस में जो है वो सज़ा सख्त से सख्त सज़ा होना चाहिए। ऐसे लोगों को तो हुकूमत ने फांसी देना चाहिए। कई लोग और मरे थे, उसके अंदर कई लोग मासूम बच्चे जख्मी हुए थे। इनके वजह से वह लोगों को तो हुकूमत ने फांसी देना चाहिए, क्योंकि उनकी जगह दूसरे कोई होते तो उनको तो फांसी देते ही थे ना, और उनको कड़क से कड़क सजा देते थे, तो इनको भी देना चाहिए। न्यायाची अपेक्षा आहे, नाहीतर जर असं झालं। पोलिसांची अतिरिक्त कुमक या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत मालेगावचे ॲडिशनल SP आहेत। सर, कशा पद्धतीने आपण बंदोबस्त तैनात केला आहे, कशी खबर? मालेगावमध्ये आजचे दिवस लॉ अँड ऑर्डर बाधित ठेवण्यासाठी आम्ही वाढीव बंदोबस्ती मागणी केली होती। हे वाढीव बंदोबस्तमध्ये आम्हाला सिनियर स्टे वरिष्ठांचे आदेश अन्वये वाढीव बंदोबस्त भेटला। त्यामध्ये 15 ऑफिसर्स, 100 पुरुष कर्मचारी, 15 महिला कर्मचारी आहेत। हे आम्हाला जे काही इथे स्थायिक कर्मचारी आणि ऑफिसर्स आहेत त्यांच्यासोबत आजचा बंदोबस्त पार पडतील। भिक्खू चौकात इथेच ब्लास्ट झालेला होता, इथे कशा पद्धतीने आपण आता खबरदारी? आम्ही इथे वाढीव बंदोबस्त दिला आहे। ठीक आहे, पोलिसांची RCPची प्लाटून राहील, आम्हाला बंदोबस्त राहील, मी स्वतः पण राहील इकडे आणि त्याच्यासोबत एक RCPचं प्लाटून पण राहील। काही लोक या सगळ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काही लोकांवर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील केल्याची माहिती आम्ही जे गावातले वरिष्ठ नागरिक आहे, संस्था आहेत, त्याच्यासोबत एक कंटिन्यूइंग डायलॉगमध्ये आहेत। त्याच्यासोबत माझा बोलणं झालं आहे, मी त्यांच्यासोबत परस्पर कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि माझी खात्री आहे की आजचा दिवस लॉ अँड ऑर्डर अबाधित राहील। निकाल थोड्या वेळात येईल, निकालानंतर च्या परिस्थिती हाताळण्यासाठी काय खबर? माझी मालेगावकरांसाठी एक सूचना आहे की माननीय न्यायालयाचे जे काही आज निकाल येत आहे त्याचे पार पाडण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि हे जबाबदारी आपण परिपूर्ण तरीके पार पडतील हे माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। आपण पाहतोय की निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता पोलिसांकडून खबरदारी घ्यायला सुरुवात झाली आहे। मी आता भिक्खू चौकातली तुम्हाला दृश्य दाखवतो। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, RCPचं प्लाटून असेल, अशा प्लाटून्स आता या ठिकाणी भिक्खू चौकामध्ये दाखल झालेले आहेत आणि या चौकामध्ये कुठेही नागरिकांची, लोकांची गर्दी जमणार नाही यासाठी पोलिसांकडून आता जमावाला पांगवलं जात आहे। पुरेपूर खबरदारी आणि काळजी घेतली जाते आहे। आपण बघितलं तर समोरच्या दृश्यांमध्ये या ज्या पोलिसांच्या व्हॅन्स आहेत त्या आता या सगळ्या भिक्खू चौकाच्या परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि या परिसरामध्ये कुणीही गर्दी करू नये किंवा कुणीही नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये यासाठी आता पोलिसांकडून ही सगळी खबरदारी आणि काळजी घ्यायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही वेळामध्ये मालेगावच्या बॉम्बस्फोटाच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात होणार आहे। याच चौकामध्ये 17 वर्षांपूर्वी हा बॉम्ब ब्लास्ट झालेला होता आणि त्यामुळे या भागातल्या नागरिकांच्या 17 वर्षांपूर्वीच्या या ज्या आठवणी आहेत त्या ताज्या आहेत। त्याच्या खुणा आज देखील या भिक्खू चौकामध्ये आपल्याला इथल्या दुकानांवर बघायला मिळतात आणि त्यामुळेच आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आता पोलिसांकडून अशा पद्धतीने पूर्ण खबरदारी घेतली जाते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।